नालासोपारा पोलीस स्टेशनला दिनांक 8 जुलैला एक मोठे घरफोडीचा प्रकार निष्पन्न झाला होता आणि दिव्येश म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला. याच्यामध्ये जवळपास 62 तोळं सोनं चोरीला गेलं होतं. घर बंद होतं आणि बंद घराचा दरवाजा तोडून लॉक तोडून चोर आत घुसल्यानंतर त्यांनी आतले कपाटं वगैरे तोडून जवळपास 62 तोळे वजनाचा जो काही मुद्देमाल आहे हा नेलेला होता. याच्यामध्ये आमच्या टीमनी कंटिन्यू प्रयत्न करून या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आयडेंटिफाय केली. हे रिक्षाचा ट्रेस करत आपले लोक भिवंडीपर्यंत गेले, मूळ मालक शोधला आणि त्याच्यानंतर त्या रिक्षावाल्याला ताब्यात घेतल्यानं आपल्याला इतर 4-5 आरोपींची नावं निष्पन्न झाली आणि जवळपास 4-5 महिने कंटिन्यू आपले लोक त्याच्या फॉलोअपमध्ये होते. पहिल्या इनिशियली सुरुवातीला आपण पहिल्या 2-4 दिवसामध्ये 2 आरोपी अटक केले होते, 3 आरोपी. त्यानंतर जानेवारीमध्ये आपल्या 2 तारखेला 1 आरोपी अटक केला आणि 3 तारखेला असे एकूण 4 आरोपी अटक केले आहेत. 2 अजून पाहिजे आरोपी आहेत आणि अटक केलेल्या 4 आरोपींच्याकडून जवळपास 15 तोळे वजनाचं सोनं आपण जप्त केलेलं आहे. हे जे काही आरोपी आहेत हे म्हणजे आपल्या पूर्ण देशभरामध्ये गुन्हे करतात. आता आम्हाला जो अभिलेख आम्ही चेक केला त्याच्यामध्ये एका आरोपीवर 5 गुन्हे, त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, दीव दमन आहे, या ठिकाणचे पण गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत. त्याचबरोबर दुसरा आरोपी आहे त्याकडे महाराष्ट्रामध्ये 16 गुन्हे दाखल आहेत, महाराष्ट्रामध्ये फक्त. अजून आपण भारतभरावरचे जे काही गुन्हे दाखल आहेत तेही उघडकीस म्हणजे कुठे त्याचा अभिलेख सर्च करतोय. या अटक आरोपीकडून आपल्याकडे 3 गुन्हे डिटेक्ट झाले आहेत. नालासोपारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांनी 2 गुन्हे केले होते आणि अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पण 1 गुन्हा केला होता. त्या असे 3 गुन्हे उघडकीस आणलेले. हा जो शेवटचा जो का आम्ही आरोपी आणला तो उत्तर प्रदेश इथं राहणार आहे, पण सध्या तो नोएडा इथं आपली दाढी त्यानंतर केस वगैरे वाढवून वेषांतर करून रिक्षा चालवत होता. सध्या त्याला माहीत होतं पोलीस आपल्या मागावरती आहेत, तरी पण आपण त्याला नोएडा इथून जवळपास 7-8 दिवस आपली टीम तिथे राहून त्याला अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.